खूप खूप स्वागत पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सो प्रॅक्टिस करता आहात का सगळे? ओके. जे नवीन लोक आहेत, ज्यांनी मनी रेकीची पहिल्यांदाच क्लास अटेंड केलाय किंवा रेकीच्याच संदर्भात कुठलाही प्रकारचा क्लास पहिल्यांदा अटेंड केलेला आहे, अशा लोकांना जे मी साऊंड हिलिंगचा जो व्हिडिओ पाठवलाय, तो हिलिंग व्हिडिओ जर तुम्ही लावून खरंच लावून झोपत असाल तर त्याच्यानंतर काही फरक जाणवतोय का? एनिथिंग? स्मिता मॅडम हो म्हणतायत, पूर्वा मॅडम पण असं असं करतायत. ठीक आहे. ह्याला पॅसिव्ह मोडॅलिटीज म्हणतात. पॅसिव्ह मोडॅलिटीज म्हणजे काय, की आता आपण जेव्हा रेकीचं मेडिटेशन करतो, सेल्फ हिलिंग करतो, सेवन चक्रासचं हिलिंग करतो, तेव्हा आपण स्वतः काहीतरी मुवमेंट करून, काहीतरी जसं आपल्या गुरूंनी सांगितलेलं असतात त्याप्रमाणे सिम्बल्स काढून आपण ती एनर्जी स्वतःला ट्रान्सफर करत असतो. पण जेव्हा आपण क्रिस्टल थेरपी म्हणतो, जेव्हा आपण साऊंड हिलिंग म्हणतो, तेव्हा आपल्याला स्वतःला काहीही करायचं नसतं. आपल्याला फक्त रिसीव्ह करायचं असतं, की मी ह्याच्यात ह्या जी साऊंड हिलिंगचा जो ऑडिओ आहे त्याच्यापासून मी फक्त हिलिंग ऍक्सेप्ट करते. तुम्ही फक्त ऍक्सेप्ट म्हणा, रिसीव्ह करा, तुम्हाला त्याच्यातून भरपूर हिलिंग मिळणार आहे. याला पॅसिव्ह हिलिंग म्हणतात, की आपण काहीही न करता आपलं हिलिंग होणं झोपेमध्ये. पॅसिव्ह हिलिंग हिलिंग. सो बरेचदा रेकी हिलर्स आपण दुसऱ्याला हिलिंग देत असतो, आपल्याला स्वतःला हील व्हायला वेळ नसतो. आजकालच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये स्वतःसाठी एक 21 मिनिटाचं मेडिटेशन करणं कधी कधी होत नाही पॉसिबल. त्यावेळेला आपल्याला हे पॅसिव्ह हिलिंग मदत करणार आहे. माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये असं होतं की खूप कामाच्या गडबडीमध्ये फक्त 7 मिनिटांचं मेडिटेशन मी करते, 7 किंवा 8 मिनिट्स. आणि रात्री झोपताना मात्र मी कंपल्सरी हे हिलिंगचे ऑडिओज जे आहेत मी डाउनलोड केलेत आणि हे लावूनच मी झोपते. माझ्यासोबत माझ्या घरच्यांना पण त्याचा फायदा होतो. ओके. आपल्याला झोप लागून जाते आणि ते व्हिडिओज त्यांचे त्यांचे चालू राहतात, पण त्याचा तेवढाच फायदा आपल्याला होतो. ओके. सो करत राहा. मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर इमिजिएट इमिजिएट इफेक्ट वाटतो. पूजा मॅडम म्हणतात पीसफुल वाटत आहे. ओके, व्हेरी गुड. चलो मी आता माझी स्क्रीन शेअर करते. लेव्हल 1चा आजचा आपला हा पहिला दिवस आहे. आज मी थोडी माहिती सांगेन की लेव्हल 2 मध्ये काय काय आहे आणि लेव्हल 3 मध्ये काय काय आहे. नॉर्मल रेकीमध्ये उसूई रेकी असेल, करुणा रेकी असेल. करुणा रेकीचे पण 3च लेवल आहेत. लेव्हल 1 म्हणजे बिगिनर्स, लेव्हल 2 म्हणजे मास्टरशिप आणि लेव्हल 3 म्हणजे ग्रँड मास्टर. उसूई रेकीच्या पण 4 लेवल्स आहेत. लेव्हल 1 म्हणजे बिगिनर्स, 2 आणि 3 म्हणजे मास्टरशिप आणि 4 म्हणजे ग्रँड मास्टर. ठीक आहे. ग्रँड मास्टर म्हणजे तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकता. मनी रेकीच्या 3 लेवल्स आहेत. जी लेव्हल 1 आता आपण बिगिनर्स लेवल म्हणजे कुठल्याही ऊर्जेच्या सुरुवातीची एक म्हणतो ना की सुरुवात. आपण मेन ती गोष्ट करण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. म्हणजे दिवाळी आहे आणि दिवाळीच्या आधी आठवडाभर आपली जी चालू असते ती दिवाळीची गडबड सुरुवात. त्याचप्रमाणे जी ऍक्च्युअल रेकी लेवल जी तुम्ही स्वतःला आणि दुसऱ्याला हील करायला शिकणार आहात, ती रेकी लेवल 2 आहे, मनी रेकी. आता तुम्ही प्रिपेरेटरी फेज मध्ये होतात. तुम्ही स्वतःला प्रिपेअर केलं होतं तुमच्या सबकॉन्शियसला, तुमच्या ऑराला, तुमच्या चक्राजना, की ब्लॉकेजेस कमी करून हळूहळू जी अट्युनमेंटच्या वेळेला जी ऊर्जा तुमच्यामध्ये मी देणार आहे त्याला ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही रेडी झालेले आहात. ओके. सो रेकी लेवल 2 मध्ये लेट मी शेअर माय स्क्रीन. थोडं आपण काय काय शिकलो लेवल 1 मध्ये आधी बघूया. आपण शिकलो की मनी रेकी म्हणजे काय. आपल्या लाईफमध्ये सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी आनंद आहे आणि या आनंदासाठी आपण जीही कृती करतो ती फक्त आनंदी राहण्यासाठी कृती करत असतो. आपल्या माइंडचे सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड असे 2 पार्ट्स आहेत. त्याच्यापैकी जी रेकी आहे ती आपल्या सबकॉन्शियस माइंडवर काम करते, आपल्या मनोमय शरीरावरती काम करते. जेवढं आपलं सबकॉन्शियस माइंड पॉझिटिव्ह ऍक्सेप्टन्स असेल आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, तेवढं रेकी एनर्जी आपल्याला पटापटा हील करायला मदत करते. तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर तुम्ही कितीही रेकी वापरा,
तुम्हाला त्याचा रिझल्ट फास्ट येणार नाहीये. जो रिझल्ट याला 8 दिवस लागणार आहेत, तो रिझल्ट तुम्हाला 1 महिन्याने मिळेल, जर तुमचं सबकॉन्शियस ब्लॉक असेल तर. मनी रेकी काय करते तर आपल्या हे जे ब्लॉकेजेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्लॉकेजेस आहेत, त्या ब्लॉकेजेसना कमी करायचं काम करते. ते ब्लॉकेजेस हळूहळू डिझॉल्व्ह करायचं काम करते. मनीरेकी आपल्याला एका गायडन्स प्रमाणे, एका मॅप प्रमाणे आपल्याला गाईड करणार आहे. आपल्याला वेगवेगळ्या संधी, अपॉर्च्युनिटीज आपल्यापर्यंत यायला मदत होणार आहे. जी कामं आपली अडलेली आहेत ती कामं पटापटा सोडवायला मदत करणार आहे. बेसिकली आपली एनर्जी लेवल ती वाढवणार आहे. ओके. आपण बघितलं आपले स्पिरिच्युअल 5 प्रिन्सिपल्स आहेत रेकीचे. ते आपण बघितले की आजच्या दिवसामध्ये आपल्याला जगायचंय. आजच्या दिवसामध्ये आपण चिडायचं नाहीये, राग आणायचा नाहीये, अँगर आपल्याला कमी ठेवायचा आहे. आपल्याला चिंता करायची नाहीये, वरी करायची नाहीये. ओके. जेही काम आपलं असेल, प्रोफेशनल असेल, घरगुती काम असेल, ते आपल्याला हॉनेस्टली करायचंय, पूर्ण मन लावून करायचंय. त्याच्यानंतर ग्रेटफुल राहायचं आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला आपल्याला ग्रेटफुल राहायचं आहे. आणि प्रत्येक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग जेही या आजूबाजूला आपल्या समाजामध्ये व्यक्ती आहेत, गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला काइंड राहायचं आहे, त्याला प्रेम द्यायचं आहे. ओके. मग आपण शिकलो आपलं शरीर आणि शरीराच्या पलीकडे काय काय आहे, भौतिक शरीराच्या पलीकडे काय काय आहे. आपल्याकडे स्थूल शरीर आहे, मनोमय शरीर आहे आणि सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे एनर्जी बॉडी. एनर्जी बॉडीमध्ये आपल्याला काय काय येतं, आपल्याला ऑरा मिळते, आपली इनर ऑरा आणि आउटर ऑरा. नाड्या असतात ज्या आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये शरीरामध्ये वास करतात. आणि आपली 7 चक्र. ओके. या चक्रांबद्दल आपण डिटेलिंग शिकलेलो आहोत शनिवारच्या क्लासमध्ये. आज आपण एक मेडिटेशन करणार आहोत. ह्या मेडिटेशन मध्ये आपण ह्या 7ही चक्रांचे जे ब्लॉकेजेस आहेत ते ब्लॉकेजेस हील करणार आहोत, रेकी ऊर्जेला फील करून. ठीक आहे. जे नवीन लोक आहेत, ज्यांनी आतापर्यंत कधीच रेकीला फील केलेलं नाहीये, त्याची रेकी प्रॅक्टिस केल्यानंतर काय फील होतं, किती मनाला शांती मिळते, हे ज्यांना माहिती नाहीये त्यांना आज खूप सुंदर अनुभव मिळणार आहे. ठीक आहे. सो आज आधी आपण बघूयात की रेकी कॉलिंग कसं करायचं, रेकीचा फ्लो आणि काही मॅजिक सिम्बल्स. तर सिम्बल्स ऍक्च्युली लेवल 1 मध्ये नाही शिकवत आपण. सिम्बल्स हे आपल्याला लेवल 2 मध्येच मिळणार आहेत. कारण का त्या सिम्बल्स अट्युनमेंट केल्याशिवाय तुम्हाला वापरता येत नाहीत. अट्युनमेंट जसं मी सांगितलं की शक्तिपात असतो आपल्या गुरूंकडून किंवा आपले जे गाईड आहेत, मेंटर आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या शक्ती आणि या ब्रह्मांडाच्या शक्ती तुमच्यामध्ये सामावल्या जातात. त्याला शक्तिपात किंवा अट्युनमेंट अशी प्रोसेस म्हटली जाते. आणि जेव्हा तुमची अट्युनमेंट होईल, तुम्ही 100% एफर्ट्स म्हणजे 100% तुमच्यामधली रेकी ऊर्जा ऍक्टिव्हेट होते, ते सिम्बल्स ऍक्टिव्हेट होतात आणि तुम्ही स्वतःला आणि दुसऱ्याला हील करू शकता. ओके. आतापर्यंतचा सिक्वेन्स लक्षात आलेला आहे. ठीक आहे. जे नवीन लोक आहेत, जुन्या लोकांना माहिती आहे हा सिक्वेन्स. जे नवीन लोक आहेत त्यांना ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये. चलो. मग आज आपला क्लासच्या सुरुवातीलाच आपण एक सुंदर 15-20 मिनिटांचं छान मेडिटेशन आहे. सुरुवातीलाच आपण मेडिटेशन घेऊयात आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी करूयात. कारण का आपलं मन शांत असेल, आपलं सबकॉन्शियस माइंड ओपन असेल, क्लिअर असेल, तर जे पुढच्या गोष्टी मी सांगणार आहेत ते तुमच्या पटापटा लक्षात येतील. ओके. सो आपण मेडिटेशनला बसताना नेहमीप्रमाणे जसं मी पहिल्या क्लासपासून सांगतेय, थोडंसं पाणी प्या, मांडी घालून बसा. मांडी घालून बसता येत नसेल तर खुर्चीत बसा, ताड बसा. जेवढं तुम्ही ताड बसाल तेवढी ती जी नाड्या आहेत ना आपल्या खालपासून वरपर्यंत त्या ओपन होतात. सो ताड बसा, मागे टेकून बसा. कोणाला कमरेचा प्रॉब्लेम असेल टेकून बसा मागे उशी घेऊन. प्रयत्न करा हेडफोन्स वापरायचे आहेत. हेडफोन्स वापरल्याने काय होणार आहे, तुमचा फोकस माझ्यावरती राहणार आहे, माझ्या आवाजाकडे राहणार आहे. ठीक आहे. म्हणून हेडफोन्स वापरा. ओके. जे लोक प्रयत्न करा आपला आपला स्क्रीन ओपन ठेवायचा, व्हिडिओ चालू ठेवायचे. रेडी आहेत सगळे.
एव्हरीबडी. चलो ठीक आहे, डोळे मिटायचे आहेत आणि आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. 1 मिनिट देते मी, स्मिता मॅडम बसून घ्या व्यवस्थित. 1 मिनिट आहे चालू व्हायला. जे लोक सेटल आहेत त्यांनी त्याच अवस्थेत राहा. हो, चालू करूयात. प्रत्येकाने शांत. आपण सगळेजण दिवसभराचं काम करून वेगवेगळ्या ऊर्जांमधून आज या क्लासमध्ये आलेलो. सो आपलं मन स्थिर करा. आपलं मन आपल्या श्वासावर केंद्रित करा. फोकस ऑन युअर ब्रीथ. मनातले सगळे विचार बाजूला सोडून देऊया. घरातले, बाहेरचे, कामाचे. आपले हात मांडीवर ठेवायचे. मांडीवर तुम्ही हात ओपन ठेवू शकता किंवा ध्यान मुद्रेमध्ये ठेवू शकता. प्रत्येक येणारा श्वास हा माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य घेऊन येत आहे. प्रत्येक येणारा श्वास हा माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य घेऊन येत. फोकस ऑन युअर ब्रीथ. फील करा. प्रत्येक जाणारा श्वास हा माझ्या आयुष्यातून दुःख, दैन्य, वेदना, असमाधान, अनारोग्य बाहेर घेऊन जातात. प्रत्येक जाणारा श्वास माझ्या आयुष्यातून दुःख, दैन्य, वेदना, असमाधान, अनारोग्य बाहेर घेऊन जात आहे. With every breath, I am inhaling all the positivity. With every breath, I am exhaling all the negativity. प्रत्येक श्वासासोबत मी भरपूर सकारात्मकता माझ्या शरीरात, माझ्या मनात ओढून घेत आहे. प्रत्येक श्वासासोबत माझ्यामधली सर्व नकारात्मकता मी शरीराच्या, मनाच्या बाहेर टाकून देत आहे. आपण स्वतःला इमॅजिन करा की तुम्ही एका निसर्गरम्य ठिकाणी, आजूबाजूला झाडं आहेत, छान गवत वाढलेलं आहे, तलाव आहे, नदी आहे. अशा ठिकाणी तुम्ही बसलेले आहात ध्यानाला. जस्ट इमॅजिन. खूप खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे. छान पक्ष्यांचे आवाज येत आहेत, चिमण्यांचे किलबिलाट आहे. आजूबाजूला छोटे छोटे ससे, खारुताई गिरट्या घालतायत. झाडं छान वाऱ्याने डोलतायत, गवत डोलताय. इमॅजिन करा त्या सुंदर, अतिशय नयनरम्य अशा निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही डोळे मिटून ध्यानाला बसलेल्या. आता आपण रेकीला आवाहन करूया.
जेव्हा आपण घरामध्ये पूजा करतो, लग्न असतं, फंक्शन असतं, तेव्हा आपण सगळ्यांना घरी बोलवतो. त्याचप्रमाणे आज आपण या ब्रह्मांडीय ऊर्जांना आपल्या शरीरामध्ये आवाहन करूयात, की माझ्या शरीरामध्ये या, माझ्या मनामध्ये या. माझ्या मागे तुम्ही अफर्मेशन्स म्हणा. मी स्वतःची आभारी आहे. मी या ब्रह्मांडीय दिव्य रेखी ऊर्जांची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेखी ऊर्जांची आभारी आहे. मी माझे आई वडील, माझे गुरुजन आणि समस्त ईश्वरीय शक्तींचे आभारी आहे. मी श्री गजानन, श्री विष्णू आणि लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचे आभारी आहे. हे ऊर्जांनो, माझ्या सहस्रार चक्रामध्ये येऊन स्थित व्हा. हे ऊर्जांनो, माझ्या सहस्रार चक्रामध्ये येऊन स्थित व्हा. स्थित व्हा. स्थित. आता इमॅजिन करा, ब्रह्मांडातून, आकाशातून, त्या निरभ्र आकाशातून एक ऊर्जेचा स्रोत, वीज चमकल्याप्रमाणे किंवा जशी ऊर्जा धबधब्याप्रमाणे तुमच्या डोक्यावरती, तुमच्या अंगावरती येऊन पडतीये. प्रत्येकाला ती ऊर्जा फील होईल. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आता इमॅजिन करायचंय, ही ऊर्जा तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये येऊन तुमच्या मस्तकामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये प्रवेश करते. तुमच्या डोक्यामधला सर्व निगेटिव्हिटी, ब्लॉकेजेस, सहस्त्रार चक्रामधले ब्लॉकेजेस, डोकेदुखी, ताण तणाव, स्ट्रेस, प्रत्येक गोष्ट ह्या रेकी ऊर्जेने स्वतःमध्ये सामावून घेतलेल्या आहे. आता तुमची ही ऊर्जा अजून खाली, अजून खाली तुमच्या आज्ञा चक्रामध्ये येऊन स्थित झालेली आहे. तुमचे डोळे, सायनसेस, नाक, कान, या सगळ्या ठिकाणच्या ज्या वेदना आहेत, ताणतणाव आहे, दुःख आहे, त्या सर्व वेदना स्वतःमध्ये सामावून घेऊन, स्वतःमध्ये विरघळवून ही ऊर्जा अजून खाली, अजून खाली तुमच्या फ्रूट चक्रामध्ये, विशुद्धी चक्रामध्ये आलेली आहे. तुमच्या घशाला, मानेला जे काही त्रास होत असतील, खांदेदुखी असेल, पाठदुखी असेल, थ्रोट इन्फेक्शन असेल, थायरॉइड असेल, तुमच्या थ्रोट चक्रामधली सर्व नकारात्मकता, सर्व ब्लॉकेजेस या ऊर्जेनं स्वतःमध्ये सामावून घेतलेली आहे, सामावून घेतलेली आहे. आता ही ऊर्जा अजून खाली, अजून खाली तुमच्या हार्ट चक्रापर्यंत येऊन पोचलेली. तुमच्या छातीमध्ये काही इन्फेक्शन असेल, छाती दुखत असेल, हार्ट पेन असेल, हार्ट मधले प्रॉब्लेम्स असतील, बीपी असेल, तुमच्या मनावर लहानपणीपासून झालेले काही आघात असतील, दुःख असेल, आपल्या व्यक्तींनी दिलेलं दुःख असेल, जेही त्रास तुमच्या मनामध्ये तुम्हाला दुःख देत आहेत, ते सर्व त्रास, या सर्व वेदना आज या दिव्य शक्तीनं स्वतःमध्ये सामावून घेतलेल्या आहेत. तुमचं हृदय पूर्ण रिकामं झालेलं आहे, पूर्ण रिकामं झालं. तुमचं मन खूप शांत झालेलं आहे. आता ही रेखी ऊर्जा अजून खाली तुमच्या मणिपूर चक्रामध्ये येऊन स्थित झालेली आहे. तुमच्या पोटाच्या अडचणी,
डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला कुठलाही त्रास तुम्हाला जर कॉन्फिडंट वाटत नसेल, भीती वाटत असेल, अशा सर्व प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक वेदना या दिव्य ऊर्जेनं स्वतःमध्ये व्यापून टाकलेल्या आहेत. ही ऊर्जा अजून खाली निघालीये, अजून खाली तुमच्या सॅक्रल चक्रामध्ये, स्वाधिष्ठान चक्रामध्ये येऊन थांबलेली. किडनी रिलेटेड, युटरस रिलेटेड, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड काहीही त्रास असेल, पोटदुखी असेल, काहीही वेदना असतील, त्या सर्व वेदना ह्या ऊर्जेनं स्वतःमध्ये सामावून घेतलेल्या आहेत. आता ही ऊर्जा अजून खाली तुमच्या रूट चक्रापर्यंत येऊन थांबलेली आहे. तुमच्या मांड्या, गुडघे, तळवे, पंजे, पूर्ण लोअर लिम्स, तुमचे दोन्ही पाय, याच्यामध्ये ज्याही वेदना असतील, जो ही वीकनेस असेल, जो ही ताणतणाव असेल, तो सर्व ताणतणाव आज या ऊर्जेनं स्वतःमध्ये खेचून घेतलेला आहे, खेचून घेतलेला आहे. तुमच्या सर्व बोन्स, पूर्ण मज्जारज्जू, स्पायनल कॉर्ड, सगळे मसल्स, या सर्व मसल्स मध्ये, बोन्स मध्ये आज या ऊर्जेनं स्वतःचं अस्तित्व तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. तुमचं शरीर अतिशय रिलॅक्स, अतिशय शांत, अतिशय हलकं तुम्हाला फील होत आहे. तुमच्या शरीरातली सर्व नकारात्मकता, तुमच्या शरीरामधलं सगळं पेन, तुमच्या मनामधलं, तुमच्या सबकॉन्शियस मधलं सर्व ब्लॉकेजेस, फायनान्शियल ब्लॉकेजेस, आर्थिक अडचणी, शारीरिक अडचणी, व्यावहारिक अडचणी, सगळ्या अडचणी आज या ऊर्जेनं तुमच्या रूट चक्रामधून स्वतःमध्ये ओढून घेतलेल्या आहेत. ही ऊर्जा रूट चक्रामधून अजून खाली जमिनीमध्ये शिरत आहे. जमिनीमध्ये खोलवर, खोलवर, खोलवर जाऊन जो लाभारस असतो, आपल्या धरणी मातेच्या पोटामधल्या लाभारसामध्ये तुमची सर्व दुःख, सर्व नकारात्मकता तिथे जळून भस्म झालेली आहेत, जळून खाक झालेली आहे, जळून भस्म झालेली आहे. आता इमॅजिन करा, एक शुभ्र पांढरी तेजस्वी अशी ऊर्जा जमिनीतून तुमच्या रूट चक्रापर्यंत आलेली आहे. तुमच्या रूट चक्राला एकदम लाल लाल रंग प्राप्त झालाय. जस्ट इमॅजिन, तुमच्या टेल बोनच्या ठिकाणी, माकडहाडाच्या ठिकाणी संपूर्ण लाल रंग येऊन थांबलेला आहे आणि ती ऊर्जा तुमच्या रूट चक्राला हील करते. जस्ट इमॅजिन, हील युअर सेल्फ. त्या ऊर्जेला ताकद अजून मिळतीये, अजून मिळतीये. ती ऊर्जा वरती सरकली, तुमच्या स्वाधिष्ठान चक्रापाशी येऊन थांबली. तुमच्या नाभीच्या खाली पूर्ण ऑरेंज कलर, भगवा रंग परिधान झालेला आहे. अतिशय तेजस्वी असा भगवा रंग तुमच्या संपूर्ण लोअर ऍब्डोमेन पाशी येऊन थांबलेला आहे. जस्ट इमॅजिन. आता ही ऊर्जा अजून वर आली, अजून वर आली. तुमच्या नाभीच्या वरती मणिपूर चक्र आहे, तिथे पूर्ण पिवळा रंग तुम्हाला इमॅजिन होतोय. फील करा तुमच्या चक्रांना आज हील होताना. फील करा ही ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्राला संपूर्ण पॉझिटिव्हिटी देते. आता अजून वर तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या हार्ट चक्रावरती येऊन या ऊर्जेनं पूर्ण हिरवा रंग सोडलेला आहे. तुमच्या हार्टच्या पुढे, मागे, आजूबाजूला सगळीकडे हरितमय झालेले आहात तुम्ही. असा तेजस्वी हिरवा रंग तुमच्या हार्ट चक्राला आलेला, प्राप्त झालेला आहे. अजून वर, अजून वर ती ऊर्जा आता तुम्हाला चार्ज करत करत वर 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 येते आणि तुमच्या
बरोबर घशाच्या मध्यभागी, गळ्याच्या मध्यभागी, थ्रोट चक्रापाशी तुम्हाला निळा रंग दिसू लागलाय. आसमानी निळा, स्काय ब्लू कलर तुमच्या पूर्ण गळ्याला, मानेला, खांद्यांना, तुमच्या आजूबाजूला संपूर्ण निळा रंग आलेला आहे. तुमचं थ्रोट चक्र हील होत आहे, हील होत आहे, हील. इमॅजिन. अजून वरती ऊर्जा आता तुमच्या आज्ञा चक्रापर्यंत आलेली. तुमचं आज्ञाचक्र जांभळ्या रंगाने, तुमचे दोन्ही डोळे, कपाळ, कान, मागचा भाग सगळीकडे तुम्हाला जांभळा रंग इमॅजिन होतोय. व्हायलेट कलर. जस्ट फील दॅट. तुमचं आज्ञाचक्र संपूर्णतः पॉझिटिव्हिटीने नाहून गेलेला आहे. आता ही ऊर्जा तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये येऊन थांबली आहे. तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये अगदी हलका व्हायलेट कलर तुम्हाला दिसतोय. आज या ब्रह्मांडीय दिव्य रेखी ऊर्जेने तुमची सातही चक्र पॉझिटिव्हिटीने भरून टाकलेली आहे. जस्ट इमॅजिन, जस्ट इमॅजिन. तुमची सातही चक्र ऍक्टिव्हेट झालेली आहेत. पॉझिटिव्हली ही चक्र तुम्हाला काम करायला लागली. जस्ट इमॅजिन. आणि आता ही ऊर्जा पुन्हा आपल्या घरी आसमानामध्ये निघून जाणार आहे. तुम्हाला भरपूर पॉझिटिव्हिटी, भरपूर सकारात्मकता देऊन ही ऊर्जा आता पुन्हा आकाशामध्ये निघून चालली आहे. या ऊर्जेचा एक कण तुमच्या मनात, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये नेहमी राहणार आहे. ती पॉझिटिव्हिटी तुमच्या मनात, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये नेहमी अशीच 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 शिल्लक राहणार आहे. आज तुमचं शरीर, मन, सात चक्र आणि ऑरा या सर्व तुमच्या इंद्रियांना संपूर्ण सकारात्मकता आणि हिलिंगच्या ऊर्जा प्राप्त झालेल्या आहेत. फील घ्या त्या ऊर्जांचा. पुन्हा आपल्या जागेवर परत या. तुम्ही ज्या निसर्गरम्य ठिकाणी बसला होता त्या ठिकाणी परत या. तुम्हाला त्या पक्ष्यांचे आवाज तुम्हाला परत ऐकू यायला लागलेले. नदीचा आवाज, पाण्याचा आवाज तुम्हाला परत ऐकू यायला लागलेला. आता मात्र तुमचं मन, तुमचं शरीर आधीपेक्षा खूप खूप तेजस्वी आहे. तुम्हाला ज्या आनंदाचा, ज्या सुखाचा तुम्ही वाट बघत होता, ते आनंद, तो आनंद, ते सुख तुम्हाला आज रेखी ऊर्जांनी प्राप्त करून दिलेलं आहे. तुम्हाला तुमचं मन आज पूर्णतः तृप्त झालेलं आहे. तृप्त झालेलं आहे. तृप्त झालेलं आहे. सगळ्यांनी हात जोडा. प्रत्येकाने हात जोडा. आणि त्या ब्रह्मांडी ऊर्जांचे, श्री विष्णू आणि लक्ष्मी यांचे, गजाननाचे आभार मान. प्रत्येकाने आपल्या जीवनात या ऊर्जा अशाच टिकून राहाव्यात याच्यासाठी प्रार्थना करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपले हात एकमेकांवर घासायचे आहेत आणि अलगद आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि आपले डोळे सावकाश
अगदी काहीही घाई गडबड न करता आपले डोळे उघडायचे आहेत. ठीक आहे. ओके. खूप छान. ज्यांचे व्हिडिओज चालू होते ते लोक मला दिसत होते की खूप छान त्या झोन मध्ये गेलेले होते. भक्ती मॅडम, रेखा मॅडम, मी फील केलं तुम्हाला, पूर्वा मॅडम. ओके. जे नवीन लोक आहेत ज्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचं मेडिटेशन केलंय, त्या लोकांना फील झाली का ऊर्जा? व्हॉट डू यू फील? सुमिधा मॅडम, बोलू शकाल तुम्ही? ओके. तुम्हाला अनम्यूट करता आलं तर अनम्यूट करा स्वतःला. ठीक आहे. येतोय आवाज? बोला. मला ऐकू येत नाहीये तुमचं. हॅलो, आवाज येतोय मॅडम आता? हो, येतोय येतोय, बोला. थोडं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन फील झालं तर. काहीतरी वेगळं वाटलं, सांगू शकत? बरेचदा काय होतं, आपण जेव्हा पहिल्यांदा काहीतरी एनर्जीजना अनुभव करतो तेव्हा आपल्याला शब्द नाही कळत की काय बोलावं किंवा काय सांगावं. पण काहीतरी पॉझिटिव्ह वाटलं, एक मनामध्ये छान वाटलं, पॉझिटिव्हिटी वाटली. बरोबर. अजून कोणी बोलू इच्छिता? काय अनुभव आला? थँक्यू मॅडम. पल्लवी मॅडम म्हणतायत खूप छान फील झालं. कोणाला एनर्जी जाणवली? एनीबडी जाणवली? पूर्वा मॅडम बोला. काय एनर्जी जाणवली? म्हणजे जशी सुरुवात झाली ना मॅडम, तसे हात माझे व्हायब्रेट व्हायला लागले, हम्म, मुंग्या यायला लागले, जड व्हायला लागले. बरोबर. आणि म्हणजे सुरुवातीच म्हणजे पहिलं दोन वाक्यातच मला ना सगळे कलर्स यायला लागले. हम्म. पर्पल, ब्लू, ग्रीन, गोल्डन, व्हाईट. आणि ते असे म्हणजे ना एवढ्या फास्ट फास्ट असे येत होते ना. आणि मग असा मोठा असा एक बॉल सारखा असं म्हणजे एक मोठं असं सर्कल होत होतं. मग ते जात होतं, मग दुसरा कलर असं म्हणजे लिटरली असा मारा होतो ना अक्षरशः तसं होत होतं. आणि एक मोमेंटला मला असं वाटलं की मी हल्ली आहे थोडीशी. मला जाणवलं ते. हल्ल्याचं फिलिंग झालं म्हणजे मला हात हल्ल्याचे. मला काही काही जणांचं जाणवलं अगदी, म्हणून मी तसं. विचारलं, बाकी काही नाही. छान. व्हेरी गुड. सो आहेत, ऍक्टिव्ह आहेत सेन्सेस, हो की नाही? छान. ओके. हो. फाईन. सो थँक्यू. बेसिकली आजचं हे मेडिटेशन घेण्यामागचा हेतू एवढाच होता की बघा, आज आपला लेवल 1 आपण इथे आज संपवणार. इथून पुढे कदाचित काही लोक आपल्या सोबत पुढे येणार नाहीत. पण याचं जे रेकॉर्डिंग आपल्याला असेल, आपलं आता युट्यूबचं जे मी पाठवतेय, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ऍटलिस्ट हे रेकॉर्डिंग बघून बघून जरी मेडिटेशन केलं, तरी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी फरक नक्की जाणवेल. नक्की जाणवेल. म्हणजे काही न करण्यापेक्षा एक काहीतरी केलेलं बरं. बरोबर. सो काही लोकांना नाही होणार वेळ, काही लोकांकडे काही प्रॉब्लेम असतील, पण ऍटलिस्ट एक त्यांना हेल्प होईल म्हणून आज मी हा मेडिटेशन घेतलं. खूप पॉवरफुल मेडिटेशन आहे. आणि हा पर्सनली माझा अनुभव आहे की फक्त एवढं मेडिटेशन केलं ना तरी पूर्ण दिवस छान जातो. बोला रेखा मॅडम, काहीतरी बोलायचं. बोला. फिरतंय अजून मला. तुमची ऊर्जा खूप आहे मॅडम, तुम्ही स्वतःला कंट्रोल नाही करू फिर काय शकत आहात. करू? फिरताय? डोकं हा ना. दुखतंय का? डोकं दुखतंय का? हो, फिरतंय गोल गोल. पाणी प्या भरपूर आणि झोपून राहा थोड्या वेळ. हा, हे जड पडलंय. पाणी प्या भरपूर, थंड पाणी प्या, आणि डोळे हम्म. मिटून आडवं झोपा, पाय वर करा. मागच्या वेळेलाही असं झालं होतं बघा तुम्हाला. हो.
तुमची एनर्जी खूप आहे, काय ती काय कंट्रोल होत होत आहे? नाहीये तुम्हाला. काही नाही, पाणी प्या आणि झोपून आता काढा. तुम्ही आता लॉग आउट केलं तुम्हाला तरी ऐकू नको चालेल. का? तुम्ही झोपून ऐका ना मला. झोपून ऐका. बर, ठीक आहे. ठीक आहे, ठीक तुमची आहे, ठीक एनर्जी आहे. खूप आहे आणि ती तुम्हाला कंट्रोल करता येत नाहीये. आडवं झोपा, पाय वर करा, थोडे उशा घ्या ठीक पायाखाली, आहे. पाय वर करा, आडवं झोपा, पाणी प्या आधी भरपूर, एक ग्लासभर पाणी प्या. हो, ठीक आहे. हो. आणि डोळे मिटून बरं, बरं. ऐका फक्त मला, बघू नका. हो, ओके. चालेल. चलो ठीक आहे. छान, प्रत्येकाला वेगळा काहीतरी अनुभव येतो. रेखा मॅडमला पूर्वी पण असाच अनुभव आला होता की त्यांची एनर्जी एवढी एवढी हेवी होते की त्यांना डोकं दुखतं, कधी मान दुखते, काहीतरी त्यांना चालू होतं. चलो पुढे जाऊयात. सो आता सगळ्या छान एनर्जी मधून आता आपण आपल्या पुढच्या गोष्टी बोलूयात. ओके. आता आपण काय बघितलं? आपण मनी रेकीला कॉल केला. मनी रेकीमध्ये कॉलिंग म्हणजे काय, रेकी कॉलिंग म्हणजे काय? सी आपल्याला आपल्याकडे जेव्हा पाहुण्यांना आपल्याला बोलवायचं असतं, फंक्शन असतं, लग्न असतं, बर्थडे असतो, सत्यनारायणाची पूजा असते, तर आपण प्रत्येक पाहुण्याला फोन करून बोलवतो, घरी जाऊन बोलवतो की आमच्याकडे या, आमच्याकडे या. त्याच प्रकारे कुठली पूजा असेल, पूजा करताना सुद्धा आपण त्या देवाचं आवाहन करतो, सत्यनारायणाचं आपण आवाहन करतो. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या ऑकल्ट हिलिंग मध्ये कुठलीही गोष्ट जर वापरायची असेल, आता आपल्याला रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती वापरायची आहे. मग आपण त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला निमंत्रण दिलं पाहिजे ना. त्याला म्हणतात रेकी कॉलिंग, रेकीला कॉल करायचा. ठीक आहे. आता मनी रेकीमध्ये वेगळं काय आहे, तर आपण विष्णू आणि लक्ष्मी ह्या दोन ज्या भौतिक सुखाच्या ज्या देवता आहेत, शिव आणि पार्वती हे भौतिक सुखाच्या देवता नाहीयेत, त्यांना आपण थोडस अलिप्त, स्पिरिच्युअल आणि अं, वेगळ्या गोष्टींसाठी त्यांची पूजा होते. पण जेव्हा पैशाचा येतो की मला पैसा हवाय, मला घर हवंय, मला भौतिक सुख हवंय, लक्झुरी हवी आहे लाईफ मध्ये, तेव्हा आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी यांचं आवाहन करायचं आहे. गणपती का? कारण का गणपती हा विघ्नहर्ता आहे आणि लक्ष्मी देवीचा मानलेला पुत्र आहे, म्हणून गणपतीला आणि आपल्याकडे आलेली संपत्ती, आपली जी वेल्थ आहे, त्या वेल्थचं संरक्षण करण्यासाठी, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला कुबेर देवतेला बोलवायचं. त्यामुळे नेहमी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना एकत्र बोलवायचं. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा कुबेर देवतेची जरूर पूजा करायची. ठीक आहे. सो गजानन, विष्णू आणि लक्ष्मी आणि कुबेर देवता या तीन देवतांची नावं घ्यायची, डोळ्यासमोर त्यांची एखादी प्रतिमा आणायची, व्हिज्युअलाइज करायचं, त्यांना नमस्कार करायचा आणि त्यांना त्यांची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचू दे अशी त्यांना विनंती करायची की तुमच्या ऊर्जा आम्हाला द्या. ओके. मग रेकी फ्लो, रेकी फ्लो म्हणजे आता आपण जो रेकी फ्लो केला की ती ऊर्जा आपल्या मस्तकातून, आपल्या सहस्रार चक्रातून आपल्या प्रत्येक चक्रामध्ये येते आणि शेवटी आपल्या दोन्ही पाम चक्रामध्ये ती ऊर्जा येते आणि ती ऊर्जा मला वापरता येण्यासाठी काही सिम्बल्स असतात, जे की आपण पुढच्या लेवलमध्ये शिकणार आहोत. ओके. सो पुढच्या लेवलमध्ये काय सिम्बल्स असणार आहेत मी सांगते. सो रेकी लेवल 2 चा थोडासा मी एक बॅकग्राऊंड सांगते की काय आपला सिलेबस आहे. तर डिफरंट टाइप्स ऑफ सिम्बल्स विथ अट्युनमेंट, आपल्याला टोटल रेकी लेवल 1 आणि 2 असे मिळून 6 सिम्बल्स मिळतात. 6 सिम्बल्स ज्यांची तुम्हाला अट्युनमेंट माझ्याकडून शक्तिपाताने केली जाते. त्याच्यानंतर ते सिम्बल्स वापरायचे कसे, हाऊ हाऊ टू यूज मनी रेकी फॉर युअर सेल्फ, म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी 7 चक्रांचं हिलिंग कसं करायचं, एनर्जी बॉल कसा बनवायचा, या सगळ्या गोष्टी, सेल्फ हिलिंग कसं करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हाऊ टू यूज मनी रेकी टू अदर्स, दुसऱ्याला, आपल्या घरातल्या सुरुवातीला काही व्यक्ती असतील की आपला नवरा, आपली भावंड, आई वडील, जेही तुमचे मित्र मैत्रिणी, जे तुम्हाला वाटते की यांना मनीरेकीची गरज आहे, यांची कामं अडलेली आहेत, अशा लोकांना मदत कशी करायची हे आपण शिकणार आहोत. हाऊ टू मेक मनी रेकी विश बॉक्स, सो विश बॉक्स मनी रेकीचा कसा बनवायचा, त्याच्यामध्ये स्पेसिफिक सिम्बल्स टाकून ती विशशीट कशी लिहायची, हे सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यात शिकणार आहोत. हाऊ टू मेक मनी मॅग्नेट, कुठल्याही वस्तूला
आपल्यासाठी मनी रिलेटेड लकी वस्तू कशी बनवायची. मनी मॅग्नेट कशाला म्हणतात, की एखादी वस्तू हातात घेतलं, अफर्मेशन केलं की ती पटकन आपल्याला मदत करेल. जी मनी रिलेटेड इच्छा आहे तिला पूर्ण करेल, त्याला म्हणतात मनी मॅग्नेट. सो मनी मॅग्नेट कसं तयार करायचं. त्याच्यानंतर बिहेवियर आणि ऍक्टिव्हिटीज, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये काय काय चेंज करायचे, तुमच्या लाईफमध्ये असे काय बिहेवियर लाईफस्टाईल चेंज करायचे आणि त्याचा एनर्जी फ्लोशी काय संबंध आहे. हे एक खूप वेगळा मी पीडीएफ मध्ये पण हे टाकलेलं आहे, की तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस केल्याने काय एनर्जी फ्लो होणार आहे पैशाच्या संदर्भात, हे याच्यामध्ये मी दिलेलं आहे. अदर पॉवरफुल रेमेडीज, काही रेमेडीज याच्यामध्ये दिलेल्या आहेत की जे तुम्ही स्वतःसाठी करू शकता, तुमच्या क्लायंट्स असतील तुमचे कोणी, तुमच्या घरातल्या व्यक्तींसाठी तुम्ही ते रेमेडीज पैशाच्या संदर्भात काही अडचणी असतील, करिअर ग्रोथ असेल, ह्याच्यासाठी तुम्ही करू शकता. मेडिटेशन टेक्निक आपण शिकणार आहोत. जसं आपल्याला उसुई रेकीमध्ये कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन येतं, तसं आपल्याला मनी रेकीमध्ये एक मनी मॅग्नेट मेडिटेशन येतं. साधारण 24 मिनिटाचं हे मेडिटेशन आहे. आपल्याला 21 दिवसांच्या प्रॅक्टिस नंतर हे मेडिटेशन सुरुवात करायची. ओके. पीडीएफ नोट्स मिळणार आहेत माझ्याकडून. लेवल 1 लेवल 2 च्या दोन्ही, म्हणजे लेवल 1 आणि लेवल 2 च्या दोन्ही मी लेवल 2 मध्येच देते. ओके. आणि सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन, जेव्हा तुम्ही लेवल 2 कम्प्लीट कराल तेव्हा तुम्हाला लेवल 1 आणि 2 असं दोन्हीचं सर्टिफिकेशन मिळणार आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त काय, आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग 1 वर्षासाठी मिळणार आहे. तो व्हिडिओ रेकॉर्डिंग हे 1 वर्षासाठी तुम्हाला अवेलेबल राहणार आहे. आता बरेच लोक मला विचारतात, जसं मंजुषा मॅडमचा क्लास असतो, की मला प्रत्येक क्लासला जॉईन होता येईल का. प्रॉब्लेम इज व्हॉट, की माझं जे शिकवण्याची पद्धत आहे ही मी फार कमी लोकांना शिकवू शकते. म्हणजे 20-25 लोक, 30 लोक असले तरी मी कम्फर्टेबल आहे. जेव्हा 100 लोक क्लासमध्ये येतात तेव्हा मी प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणून मी प्रत्येकाला सेम बॅच, म्हणजे आता बॅच लेवल 1 चे लेवल 5 ला मी नाही त्यांना इन्व्हाइट करू शकत. त्यामुळे आपला जो लेवल आत्ताची जी बॅच असेल ती 5 दिवसांचा जो क्लास आहे तो झाल्यानंतर तुम्हाला लाईव्ह क्लासेस माझ्यासोबत मिळणार नाही. ठीक आहे. तुम्हाला लाईव्ह क्लास हे फक्त 5 दिवसांचे जे आहेत आपले आता इथून पुढे चालू होणार आहे ते 5 डेज लाईव्ह क्लास होतील. त्याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. ओके. आणि रेकॉर्डिंग 1 वर्षासाठी आपल्याकडे राहणार आहेत. 1 वर्षानंतर हे रेकॉर्डिंग आपल्याला काढून टाकणार. लक्षात येत आहे. सो हा आपला सगळा प्रोटोकॉल आहे मनी रेकी लेवल 2 चा. ओके. आता या 5 दिवसांच्या वर्कशॉपमध्ये, म्हणजे आपला जो क्लास 5 दिवसांचा राहणार आहे त्याच्यामध्ये आपण काय एक्सपेक्ट करूयात, आपला गोल काय आपल्या लाईफमध्ये, हे 5 दिवस आपण का इथे येणार आहोत या क्लासमध्ये. तर पहिलं म्हणजे मनाची शांती, मानसिक स्थिरता. जे पैशाचे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे जेव्हा आपलं मन जागेवर नसतं ना, ते सगळं आपलं शांत होणार आहे. यांनी विचारांची स्पष्टता, क्लॅरिटी ऑफ थॉट्स. माझ्या लाईफमध्ये मला काय डिसिजन घ्यायचा आहे, मी एखादा बिझनेस चालू करू की नको करू, एखादे पैसे गुंतवायचे आहेत, एखादा फ्लॅट घ्यायचा आहे, कोणाला पैसे द्यायचे आहेत, हे मनी रिलेटेड जे आपले डिसिजन्स असतात ना, ते डिसिजन स्ट्रॉंग करण्यासाठी मनी रेकीचा मदत होणार आहे. कॉन्फिडन्स वाढणार आहे आपला, की मी जेव्हा आपण पैसे कमवतो ना, ऍज अ स्त्री, ऍज अ वुमन, जेव्हा मी पैसे कमवते तेव्हा माझ्यामध्ये तसाही कॉन्फिडन्स वाढतो. बरोबर. एखादी स्त्री जी घरामध्ये आहे, फक्त घरकाम करते, फक्त घराला सांभाळते, त्याच्यापेक्षा जर तिने स्वतःचे 2 पैसे जास्त कमवले तर तिच्यामधला कॉन्फिडन्स नक्की वाढेल. सो आपला कॉन्फिडन्स वाढेल. एक मिनिट. ठीक आहे. आपल्या लाईफ मध्ये प्रगती होईल, तुमची जी ग्रोथ आहे, म्हणजे ठीक आहे आता लाईफ छान चालू आहे, पण ह्या आता जर 2x ने चालू आहे तर मनी रेकी केल्यानंतर नक्की आपलं लाईफ अजून त्याच्या स्पीड 10 ने 20 ने नक्की वाढणार आहे. सो आपली ग्रोथ होणार आहे लाईफ मध्ये. ओके. आणि आपली आर्थिक उन्नती इव्हेंच्युअली मनी रेकी म्हणल्यावर आर्थिक उन्नती यायलाच हवी आहे, फायनान्सेस आपले वाढायलाच हवेत. ओके. सो इव्हेंच्युअली त्याच्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी, जर वरच्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतील तर आपले नातेसंबंधही नॉर्मल येतीलच ना.
आपली चिडचिड कमी होईल, दुसऱ्यावरती राग कमी होईल, दुसऱ्याला आपण समजावून घेऊ शकू. सो जेव्हा वरच्या सगळ्या 4-5 गोष्टी नॉर्मल असतील, तेव्हा आपले रिलेशनशिप्स, आपले नातेसंबंध प्रत्येक व्यक्तीसोबत हे हॅपीच राहणार. ओके. सो आपल्या क्लासची टोटल फी 1500 रुपये आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला जे मी मागे सांगितलं की लेवल 1 आणि लेवल 2 चे नोट्स, रेकॉर्डिंग, लाईव्ह क्लास, पुढे 5 दिवस अजून, त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात इन्क्लूड होणार आहेत. आणि या वर्कशॉपची फी आपली 1500 रुपये आहे. ओके. सो ज्यांना कोणाला पेमेंट करायचं असेल, ज्यांना पुढचे क्लास आता आपल्याला कंटिन्युटी असणारे, आपल्या क्लास गुरुवारपासून चालू होणार आहेत. गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस सलग क्लास होतील. शनिवारी अट्युनमेंट होईल सकाळी 5:30 वाजता. 5:30 वाजता अट्युनमेंट झाल्यावर संध्याकाळी परत क्लास होणार आहे. आणि 3 दिवसांचा सलग क्लास झाला की सोमवारी आणि बुधवारी, पुढच्या आठवड्यातले क्लासेस रेग्युलर नसतात. पुढच्या आठवड्यात एक दिवसा आड क्लासेस असतात. तो सोमवारी आणि बुधवारी किंवा सोमवारी आणि गुरुवारी असे क्लासेस राहणार आहेत. ओके. सो ज्याही लोकांना पेमेंट करायचंय, मी हा मेसेज परत आपल्या ग्रुपवर पाठवेन, त्यामुळे पेमेंट करण्याचं टेन्शन नका घेऊ. आत्ता करायचं असेल तर आत्ता करा, नाहीतर आपल्या 2 दिवस आहेत. गुरुवारपासून क्लासेस चालू होणार आहेत, तुम्ही गुरुवारपर्यंत पेमेंट करू शकता. ओके. कोणाला काही प्रश्न असतील तर मला चॅटबॉक्स मध्ये विचारा किंवा हँड रेज करा. लेवल 2, लेवल 1 आणि 2, बेसिकली लेवल 1 मध्ये जास्त सिम्बल्स येत नाहीत. लेवल 2 मध्ये 6 सिम्बल्स येतात. सोनल मॅडमचा प्रश्न होता लेवल 2 मध्ये किती सिम्बल्स आहेत. ओके. कोणाला अजून काही प्रश्न आहे याच्यावर? मी माझा मोबाईल नंबर ज्याच्यावर पेमेंट मी ऍक्सेप्ट करते, तो मोबाईल नंबर आणि स्क्रीन ह्याचा QR कोड मी आपल्या ग्रुपवरती पुन्हा पाठवेन. 2 आणि 3 ची फीस नाही, मी आता फक्त लेवल 2 बद्दल सांगितलेलं आहे. लेवल 3 हा पूर्ण वेगळा आहे. लेवल 3 हा ग्रँड मास्टर लेवलचा क्लास येतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिम्बल्स अजून वेगळे येतात ग्रँड मास्टर, कारण का तेव्हा तुम्ही लोकांना शिकवणार असता, बरोबर, तुम्हाला दुसऱ्यांना अट्युनमेंट करायचे असते. सो ती लेवल अजून एक हायर लेवलचा क्लास येतो. सो तो क्लास मी दर 2 किंवा 3 महिन्यातून एक क्लास घेते. आणि लेवल 2 चा क्लास किंवा 1 चा क्लास हा महिन्यातून एक असतो. ओके. सो आता हा ऍक्च्युली फेब्रुवारी मध्ये मला वेळ नाही झाला म्हणून मी फेब्रुवारी एंडला चालू केला, जो आता मार्च फर्स्ट वीक मध्ये क्लास होईल. तुम्ही एक सिम्बल शिकवणार होतात ना आज, काय झालं? ती कसं आहे, ते सिम्बल तुम्हाला शिकवून उपयोग नाहीये. त्याची जर अट्युनमेंट नसेल तर तुम्हाला त्याचा यूज होणार नाही. त्यामुळे फक्त शिकायचं आहे म्हणून शिकायचं आहे का? नाही. मी विचार केला की तो सिम्बल शिकवावा की नाही, बट इव्हेंच्युअली शिकवून पॉइंट नाहीये, कारण का मी त्याची तुम्हाला अट्युनमेंट दिलेली नाही. त्यामुळे तो उगाच नॉलेज ऍड करून काहीच पॉइंट नाही, म्हणून मी शिकवला नाही. ओके. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारून घेऊयात. सो लेवल 1 मध्ये आपण मेन शिकलो की आपलं सबकॉन्शियस माइंड वर्क कसं होतं. आपण हे जे आज जे मेडिटेशन केलंय, हे जरी तुम्ही नॉट नेसेसरी तुम्ही लगेच पैसे भरलेत क्लासला आणि लगेच पुढे पुढे क्लास चालू केलाय, पण तुम्हाला पुढे जरी शिकता नाही आलं तरी तुम्ही लेवल 1 मध्ये जे काही 3 दिवस घालवलेले आहेत आणि जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप छान होमवर्क दिलाय की 45 दिवस मिठाच्या पाण्याने आंघोळ, साऊंड मेडिटेशन ऐकायचंय, साऊंड हिलिंग ऐकायचंय, आणि हे वाला जे मेडिटेशन आहे जे आज केलंय ते पुढे 45 दिवस चालू ठेवा. तुमच्या लाईफ मध्ये काय बदल होतोय तुम्हाला नक्की मेसेज करून सांगा, पण सांगा, कारण का लोक वापरतात, त्यांना मदत होते, पण त्याचा फीडबॅक देत नाहीत. ठीक आहे. जेव्हा आपण आपल्या पॉझिटिव्ह गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर करतो ना, तेव्हा आपल्यासोबत एक पॉझिटिव्हिटीचं लूप तयार होतो. आणि सेम वे जेव्हा आपण आपल्या निगेटिव्ह गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर करतो, आपल्यासोबत निगेटिव्हिटीचं लूप तयार होतं. म्हणून नेहमी माझे मेंटरही मला सांगतात, मीही माझ्या म्हणजे स्टुडंट्सना सांगते की आपल्या लाईफ मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ना, डोंट शो इट, कोणालाही दाखवायचं नाहीये. ते फक्त आपल्यासाठी आणि त्या गॉडसाठी किंवा युनिव्हर्ससाठी ठेवायचे.
जे सोल्युशन्स आहेत ते युनिव्हर्स तुम्हाला देणार आहे, ना की कुठली व्यक्ती. बरोबर. सो योग्य त्या लोकांना योग्य ते प्रॉब्लेम सांगा. डॉक्टरकडे गेलात तर काय दुखतंय हे सांगा. तुमच्या फायनान्शियल सीए कडे गेलात, तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर कडे गेलात तर काय पैशाचे प्रॉब्लेम आहेत ते सांगा. काउन्सिलर कडे गेलात तर काय प्रॉब्लेम, फॅमिली रिलेटेड मानसिक काय प्रॉब्लेम आहे ते एवढं सांगा. आपल्या मित्रमैत्रिणींना स्टेटस वरती ठेवून ते प्रॉब्लेम्स तुमचे वाढणार आहेत. सो नेव्हर शेअर युअर प्रॉब्लेम्स विथ एनीवन. तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह थॉट्स आणि बोलणं, जेवढं आउटपुट तुम्ही पॉझिटिव्ह द्याल तेवढं इनपुट पण पॉझिटिव्ह द्याल. ठीक आहे. सो इथून पुढे आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं, आपले प्रॉब्लेम सांगायचे नाहीत कोणाला. ओके. सो मी इथे स्क्रीन थांबवतीये. येस. ओके. सो हा होता आपला रेकी मनी रेकी लेवल 1 चा क्लास. आय होप की मी तुम्हाला खूप छान पॉझिटिव्ह काहीतरी एनर्जी देऊ शकली या 3 दिवसामध्ये. लेवल 2 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे, ज्यांनाही शक्य असेल. मी खूप कमी फी ठेवली ऍक्च्युली. पहिले 3 महिने माझी फी फक्त 99 रुपये होती. 999 रुपये माझी फी होती पहिले 3 महिने. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. फेब्रुवारी मध्ये मी फी वाढवली. हो की नाही विद्या मॅडम, वाढवले की नाही? ओके. सो ही फी आता या वर्षी अशीच राहणार आहे. आपल्याला लेवल 2 ची फी 1500 रुपये ठेवलेली आहे. आणि लेवल 3 जेव्हा येईल, जेव्हा लेवल 3 ची मी अनाउन्समेंट करीन तेव्हा त्याची फी मी सांगेन. तीही 1500 रुपयाच असणार आहे, जास्त नसणार आहे. पण त्या क्लासचं स्ट्रक्चर वेगळं असणार. ओके. सो लेवल 3 चा आता विचार नका करू, लेवल 2 चा विचार करा. ओके. सो माझ्या साईडनी आज हा क्लास इथेच आपला संपतोय. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप थँक्यू की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. 3 दिवस तुमचे मौल्यवान 3 तास मला दिलेत, माझं ऐकून घेतलं, माझं नॉलेज तुमच्या समोर मांडण्याची मला संधी दिली, त्याच्याबद्दल खूप थँक्यू. आणि इथून पुढे लाईफमध्ये कधीही तुम्हाला काहीही गरज वाटली तर मी डेफिनेटली आहे मदत करायला. मला मेसेज टाकू शकता कॉल करायच्या ऐवजी, कारण का कॉल प्रत्येक वेळेला उचलला जाऊ शकत नाही, मेसेज बघितला जातो नंतर. सो खूप खूप थँक्यू. ओके. सो वी विल मीट इन लेवल 2 थर्सडे पासून संध्याकाळी चालू होणार आहे. मी मेसेज टाकीन. आणि जे लोक येणार आहेत त्यांचं खूप स्वागत, आणि जे नाही येणार त्यांनी सुद्धा टच मध्ये राहा. ओके. थँक्यू सो मच.